हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी मानसीवीरा अनुभवने वडाळा उपासना केंद्र असे म्हणजे आम्ही 2017 पासून बापूंकडे यायला लागलो। बापूंकडे आल्यापासून आम्हाला भरपूर असे लहान मोठे असे खूप म्हणजे अनुभव येत राहिले। लहान मुलांबद्दल आले, परत आम्हाला आमचं रूम वडाळ्यात आम्ही घेतलेलं ते आम्हाला किती वर्ष मिळत नव्हतं। ते बापूंकडे आल्यानंतर आम्हाला 6 महिन्यात आम्हाला आमच्या त्या रूमचं पोझिशन मिळालं। त्यानंतर मग आम्ही असंच म्हणजे बापूंकडे येण्याचं आमचं मग जो आमचं हे होतं बापूंकडे जाण्याचं, कारण आम्ही कोणत्याच सद्गुरूकडे जात नव्हतो। जे पहिले भेटले ते फक्त आम्हाला म्हणजे बापूच। मग बापूंकडे जाण्याची जी आमची ओढ होती ती खूप आम्हाला म्हणजे वाढली। प्रत्येक वेळेला आम्ही शनिवारच्या उपासनेत बापूंकडे जात राहिलो। नंतर एक दिवस म्हणजे आम्ही नवीनच असल्यामुळे आम्हाला गुरुक्षेत्रमला खारला जायचं होतं। ते काय आम्हाला माहिती नव्हतं कसं जायचं, म्हणून माझी मैत्रीण आहे ती म्हणजे सुरेखा वीरा भंडारी, तिला मी असं विचारलं की गुरुक्षेत्रमला कसं जायचं। तर तिने आपलं तोंडीच असं आम्हाला सांगितलं की खार स्टेशनवर उतरल्यावर असं असं जायचं म्हणून। चालेल म्हटलं ठीक आहे, आम्ही जाऊ, कसं ते बघू। नंतर मी आणि माझा भाऊ दोघं जण आम्ही खार स्टेशनला भेटलो। तिथून बाहेर आलो स्टेशनवरून, तर म्हणजे एक रिक्षावाला होता स्टेशनच्या बाहेर, तर त्याला आम्ही विचारलं की हॅपी होमला जायचं आहे, कसं न्याल का तुम्ही। तर त्यालाच काही माहीत नाही कुठे हॅपी होम आणि बापू असं करत असला। म्हटलं भावाला म्हटलं जाऊ दे, चल आपण चालत जाऊया। मग आम्ही थोडं चालत चौकशी करतच, आणि त्यात बापूंचं पण नामस्मरण चालू होतं की बापूंना मी म्हणत होतं की बापू भक्तच आम्हाला भेटू दे, की जेणेकरून आम्हाला हरिगुरू ह्याच्या खारला आम्हाला तिथे तुमच्या घरी म्हणजे तुमच्या इथे हॅपी होमला सोडतील। पण कोणीच असं भेटत नव्हतं। नंतर आम्ही पुढे चालत जिथे 4 रस्ते येतात खारला, त्या रोडच्या कॉर्नरला एक पानपट्टीवाला आहे, तिथे आम्ही गेलो आणि असं त्यांना विचारलं की ते हॅपी होम कुठे आहे, बापूंचं घर कुठे आहे। तर तेही बोलले नाही माहीत। मग आम्ही उतरून खाली असं रोडला उभे राहिलो तर समोरून एक रिक्षा आली आणि आमच्या समोरच उभी राहिली आणि आतमध्ये जे रिक्षा चालक बसलेले त्यांचा वेश बघून एकदम असं हे झालं की बापूच बसले की काय रिक्षात। त्यांचं एकदम सफेद लुंगी शर्ट उपरनं भगवा आणि टिळा। आम्हाला आतून बोलतात तुम्हाला हॅपी होमला जायचं का। तर मी आधी एकदम काटाच उभं राहायला म्हटलं, भावाला म्हटलं अरे बापूच आहेत की काय रिक्षामध्ये बसलेले। नंतर मग म्हटलं हो आम्हाला हॅपी होमला जायचं आहे। तर आम्हाला बोलले या बसा तुम्ही। म्हणजे क्षणात असं वाटलं की आपण कधी आपल्या बापूंना हाक मारली की ते संकटकाळी किंवा कसलीही मदत असली की ते धावून येतातच। ते कधीच आपल्या बाळांना असं हे नाही करत की मदत करत नाही, असं होणारच नाही। त्यामुळे आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि त्यांनी आम्हाला एकदम म्हणजे रोडला नेऊन उतरलं आणि सांगितलं की ह्या रोडने जाऊन राईटला वळा। नंतर मग आम्ही त्याला म्हटलं की म्हणजे काय पैसे किती झाले। तर म्हणतात नाही पैसे नको, तुम्ही जा। आणि रिक्षातनं उतरल्यावर ते म्हणजे रिक्षा निघून गेली। म्हणजे खरंच बापूंचं एवढं आहे की रस्त्यात आम्हाला कोणीच असं भेटलं नाही की ज्यांनी आम्हाला असं सांगितलं की इथे आहे म्हणून। अक्षरशः स्वतः बापूच आम्हाला न्यायला आले। म्हणजे एक विश्वास असावा पुरता करता अर्था गुरु ऐसा, असे आपले बापू आहेत। म्हणून सदैव खरंच मी त्यांची ऋणी आहे। आणि आत्तापर्यंत आम्हाला खूप त्यांनी संकटातून खूप मार्गातून करोनामधून पण आम्हाला त्यांनी खूप ह्याच्यातनं बाहेर काढलं। अक्षरशः आम्ही तिघं पण करोनाच्या ह्याच्यात एकदम हेच होतो, भरपूर संकट आलेलं आमच्यावर करोनाच्या काळात। पण माझे मिस्टर हॉस्पिटलमध्ये होते, मी हॉस्पिटलमध्ये होती, माझी पोरं एका ठिकाणी गेलेली, माझी आत्ते दम्याची पेशंट आहे ती घरात एकटीच होती। खूप आम्हाला बापूंनी खूप मार्ग खूपच म्हणजे एकदम हे केलं। अक्षरशः भयान वाटत होतं आमच्या घरात वातावरण, अक्षरशः खूपच। माझी आत्ता तर एकटीच घरात होती ती फक्त बापूमुळेच। आणि आपले बापू भक्त पण आले मदतीला, त्यांनी सगळ्यांनी तिला साथ दिली, धीर दिला, म्हणून आज आम्ही परत सगळे एकत्र आहोत। ते फक्त बापूमुळे। हरिओम श्रीराम भंडारी।